सूचना, ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. आधीच्या काही कार्यक्रमातनं क्रिसेंटची सगळी यंग जनरेशनची जी टीम आहे ती आपल्या श्रोत्यांशी बोललेली आहे, तरुण वर्गाशी बोललेली आहे. इन्व्हेस्टमेंट बद्दलचे त्यांचे विचार काय आहेत, इन्व्हेस्टमेंटची आत्ताच्या काळात गरज काय आहे, ती कशा प्रकारे करावी, याबद्दल खूप छान छान गोष्टी त्यांनी आपल्या श्रोत्यांना सांगितलेल्या आहेत. यावरती तुमचं काय मत आहे, तुम्ही आपल्या तरुणाईला काय सांगणार? सो बेसिकली कसं आहे मॅडम, या सगळ्या तरुण लोकांशी जेव्हा रेडिओवर गप्पा मारल्या सगळ्या श्रोता वर्गांसाठी आपल्या गेली 3 वर्ष आपण कार्यक्रम करतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, संवाद साधतोय, वेगवेगळ्या विषयांना आपण छेडलेला आहे. आता त्याचबरोबर आजच्या तरुणाईची स्वप्न, त्यांचे फायनान्शियल गोल्स, त्यांच्या असणाऱ्या गरजा, त्यांची जीवनात होणारी धावपळ, त्यांचं असणारं एज्युकेशन, करिअर, या सगळ्याच अर्थाने तरुणाईने जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग, इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग हा विषय येतो तेव्हा कसं फोकस राहिलं पाहिजे, काय गोष्टींनी, काय बारकाव्यांनी त्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे. फक्त सोशल मीडिया किंवा आपल्याकडे असणारं इन्फॉर्मेशनचं बंबार्डिंग याचा विचार न करता तो एक फोकस अप्रोच विथ योग्य नॉलेज असं आपण कसं पुढे घेऊन जाऊ शकतो. जे काही ह्या कार्यक्रमातून डिस्कस झालं, जिथे फायनान्शियल डेट का असली पाहिजे, इन्व्हेस्टमेंटचे गोल कसे असले पाहिजेत, यंग असताना इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे, इमर्जन्सी कॉर्पस कसा क्रिएट केला पाहिजे, त्याचबरोबर ओव्हरऑल लाईफचे जे सगळे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्यासाठीचं प्लॅनिंग, इंडिव्हिज्युअल गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, फॅमिली गोलचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, या सगळ्या विषयांबरोबर चर्चा ही हाताळण्यात आली. तुम्हीही त्या पद्धतीचे प्रश्न विचारले आणि माझ्या सगळ्या यंग ब्रिगेडनी त्यांना उत्तमरित्या प्रतिसाद दिला, उत्तरं दिली, जी कदाचित श्रोत्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचलीत. आता ह्या उत्तरांचा योग्य वापर करून प्रत्येक ऐकणाऱ्या श्रोता वर्गाने, जो यंग असेल किंवा मिड एज असेल, त्याने स्वतःचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या कशा पद्धतीने बघितल्या पाहिजेत याचं कुठेतरी एक त्रिसूत्री तयार केली पाहिजे असं मला वाटतं. त्रिसूत्री तयार करताना लाईफ सिक्युरिटी, हेल्थ सिक्युरिटी आणि वेल्थ सिक्युरिटी या तीनही अँगलने फायनान्शियल प्लॅनिंगचा विचार झाला पाहिजे. जेव्हा लाईफ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा मी किंवा घरातली कमवणारी व्यक्ती ही जेव्हा पैसे कमवत असते आणि ती व्यक्ती जर आज अस्तित्वात नसेल किंवा भविष्यात अस्तित्वात नसेल तर त्याची इन्कमची रिप्लेसमेंट कोण करणार, ह्याच्या विचाराअंतर्गत आपल्याला लाईफ सिक्युरिटी असणं गरजेचं आहे. जेव्हा हेल्थ सिक्युरिटीचा विचार होतो तेव्हा इन्फ्लेशन, महागाई ही हेल्थच्या बाबतीत खूप वाढत चाललेली आहे, खर्च वाढत चाललेला आहे, अगदी छोट्या छोट्या आजारांना सुद्धा खूप मोठा पैसा मोजायला लागतो, तर त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. आणि अर्थातच आपल्या आयुष्यात भविष्यात येणारे जे काही गोल्स असतील किंवा शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा बकेटमध्ये आपण त्याला कॅटेगराईज करू शकतो आणि हे गोल मेन्शन करून, हे कुठेतरी लिहून आपण काय रिस्क घेऊ शकतो याचा अंदाज बांधत कसं पुढे जायचं या सर्वांगाने विचार जेव्हा होतो तेव्हा तरुणाईचं खरं योग्य फायनान्शियल प्लॅनिंग होतं असं मला वाटतं. आणि ह्या गेल्या 4-5 एपिसोडमधून हेच डिस्कशन देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा त्याचा आजचा आढावा. अगदी. म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी
सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. वाणी सर, जसं तुम्ही आत्ता म्हणालात की या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, तरुण वर्गापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, पण तरुणाई म्हणलं की चंचलताही येणार. चंचलता आल्यानंतर इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा अनेक गोष्टी वरखाली होणार. तर या बाबतीत तुम्ही काय सांगाल की इन्व्हेस्टमेंटमध्ये पेशन्स असणं गरजेचं आहे का? कसं आहे मॅडम की मनुष्य म्हटला, तो तरुण असेल, तो मिड एज असेल, तो ओल्ड एज असेल, मानव प्राणीच असा बनलेला आहे की त्याचं आयुष्य चंचलतेनं कायमच व्यापलेलं आहे. मग ती इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ते त्याचं कुटुंब असेल किंवा त्याचं ओव्हरऑल लाईफ असेल, पण चंचलता ही माणसाला एका लेव्हलला येऊन संपवते. असा जेव्हा आपण वेळोवेळी अनुभव घेतो तेव्हा जेव्हा आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे आणि आपल्याला योग्य वेल्थ क्रिएट करायची आहे, आपल्या सगळ्या भविष्यातल्या गोल्सला, फायनान्शियल गोल्सला आपल्याला वाट मोकळी करून द्यायची आहे, आपली सगळी स्वप्न सत्यात आणायची आहेत, असं जेव्हा तरुणाईने विचार करायचा आहे तेव्हा योग्य दिशा देणं, तिथे चंचलता न ठेवणं आणि तो इम्पेशन्स न दाखवणं, ओके, पेशन्स ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच मला सगळ्या मित्रमैत्रिणींना हे सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा जर का इन्व्हेस्टमेंट बद्दलच्या काही शंका तुमच्या मनात असतील तर त्याच्या मार्गदर्शनासाठी इथे येऊच शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी सुद्धा विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. दुसरा महत्त्वाचा मुद्दा पेशन्स ठेवा. पेशन्स ठेवा म्हणजे काय? जसं मी मागाशी प्रश्नामध्ये सांगितलं तुम्हाला उत्तर देताना की शॉर्ट, मिड, लॉंग अशा कॅटेगरीमध्ये किंवा अशा जर बकेट आपण वेगवेगळ्या तयार केल्या आहेत की माझ्याकडे जे काही पैसे आहेत, म्हणजे माझ्याकडे आज मी तरुण आहे, नोकरीला लागलो आहे, रिसेंटलीच माझी नोकरी सुरू झालेली आहे आणि मला 50,000 रुपये महिन्याचा पगार येतोय, अजून माझे भविष्यातलं गोष्टी ठरायच्या आहेत, माझं लग्न व्हायचं आहे, वेगवेगळ्या प्रायोरिटी आहेत, तर मी करताना माझा आधी इमर्जन्सी कॉर्पसचा विचार करावा, मॅक्झिमम पैसे त्याच्यासाठी जमा करावेत. त्याच्यानंतर मग मला समजा 3 वर्षानंतर लग्न होणार असेल आणि लग्नाचा काही हातभार आईबाबांना मला सपोर्ट करायचा असेल तर त्याच्यासाठीचं प्लॅनिंग करायचं आहे. त्याचबरोबर यंगेस्ट असताना जर मी माझ्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग केलं, अर्लीएस्ट रिटायरमेंट प्लॅनिंग केलं तर अर्लीएस्ट रिटायरमेंट देखील मिळू शकते. सो असं बकेटिंग जर मी करत गेलो तर कदाचित मला भविष्यात मिळणारा निधी हा मुबलक प्रमाणात असेल आणि माझे सगळे फायनान्शियल गोल्स मी यशस्वीरित्या पूर्ण करू शकेल, सगळी स्वप्न सत्यात ही उतरलेली असतील. सो चंचलता ठेवू नका, इम्पेशन्स होऊ नका, पेशन्स बाळगा, असंच मी इथे सांगेन. अगदी खरं आहे. म्हणूनच मला सुद्धा सगळ्या तरुणाईला हेच सांगायचं आहे की योग्य पद्धतीने जर गुंतवणूक केली तर आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही नक्कीच उपभोगू शकता. त्याचबरोबर SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 9764125533 9764125533 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मॅडम, नमस्कार तरुणांनो. साथ घातली ती ऐका आणि योग्य गुंतवणूक करा. धन्यवाद. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.